आपल्या घरी कोणतं तरी सण असो किंवा उत्सव असो, आपला एकदम जोमाने आणि आनंदाने काम सुरू होतात. तसंच माझ्या आषाढी एकादशी म्हणल्यानंतर मला सगळी साफसफाई करायची होती आणि कामाला पटकन लागायचं. तसं तर डेलीचं तर चालूच राहतं रेंगळत, पण आजच्या दिवशी मला एकदम शिस्तप्रिय आणि इथिक्सनुसार राहायचं होतं. त्यानुसार राहायला गेले, पण भरपूर साऱ्या अडचणी येत्या, डुग्गू पण होती, त्यामुळं अडचणी तर फेस करावंच लागत होत्या. पटापट आवरायला घेतलं. किचनला कुकर लावला होता, त्याच्यामध्ये बटाटे रताळे टाकले होते. त्याच्यानंतर फरशी पुसून घेतली. फरशी पुसून घेतल्यानंतर आमच्या दोघींच्या मी आंघोळ्या करून घेतल्या. आंघोळ केल्यानंतर आम्ही छानपैकी असा मेकअप केला. घर स्वच्छ झालं होतं, त्यामुळे एवढं छान वाटत होतं की बास. आणि एवढं प्रसन्न वातावरण असल्यामुळं आज देवपूजा झाल्यानंतर एवढं छान वाटत होतं, एवढी पॉझिटिव्ह एनर्जी होती घरामध्ये, तर सगळंच पॉझिटिव्ह होत होतं. नंतर डुग्गूची पण असा देवपप्पा एकदम मस्त चालू होता. तिला देवाचं खूप वेड आहे. तिला सारखं देव पाहिलं का लगेच ती पाया पडायचं लक्षणं दिसतात तिचे. आणि त्यानंतर माझा कुकर उघडला. सगळे काम इकडे तिकडे बघितलं. कुकर उघडल्यानंतर बघितलं सगळे रताळे बटाटे माझे सगळे मस्तपैकी शिजलेले होते. त्यानंतर हे सगळे सोडून घेतले आणि खिचडीच्या तयारी. आपली पारंपरिक ही आषाढी एकादशी सर्वांची सुंदर अशी आणि छान अशी सुखरूप पार पडली असं. चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.